हाय फ्रेंड्स, बघा आपण आज ब्लाऊजचा माप घेऊन ब्लाऊज बनवणार आहोत। बघा किती आहे, 5.25 आपली बाही आहे। आता किती बाहीची फिटिंग, 5.1 अशी रेष थोडी छोटीवाली। बघा अशी मी लिहून घेत आहे, सगळे माप तुम्हाला आणखी मी जवळून दाखवते नंतर। आता बघा आपण ब्लाऊजची उंची घेऊ, अशी उंची ह्याची 13.5ची उंची आहे। बघा 13.5 बनून उंची आहे आपली 13.5। मी सगळे माप लिहून घेत आहे, तुम्हाला शेवटी मी सगळे माप दाखवणार आहे व्यवस्थित। बघा आणखी बघा छातीचा घेर आहे, त्याचा चौथा भाग आपण चौथा भाग लिहून घेतला। आणि बघा आता कमरेचा पूर्ण माप आपण मोजून घेऊ व्यवस्थित। बघा कमर किती आहे आपली, 25.26 मी लिहून घेते इथं। बघा व्यवस्थित 25.26 माप लिहून घेतलं आहे मी। आता गळा बघा, आपल्याला गळा किती लागते, हे बघा गळाची उंची किती आहे, 7.25 ही उंची आहे समोरच्या गळ्याची। आणि बघा आता मला काय, आपण उंची तर घेतलेली आहे, मग आपल्याला फक्त मागची पट्टी मोजायची आहे। आता 4.5ची मागची पट्टी आहे, ती पण मोजून घेतली। बघा आता मी जवळून माप दाखवले तुम्हाला ना। आता बघा आपण बाही कटिंग केली होती, 5.25ची आपली बाही आहे। आणि एक्स्ट्रा जो भाग आहे तो आपण शिलाईसाठी ठेवला आहे, खालच्या शिलाईसाठी आणि वरच्या शिलाईसाठी। आणि जो आपला मध्य उरतो तो आपला बरोबर मी माप 5.25चा ठेवलेला आहे। बघा आणि ह्या साईडला पण 5.25 मोजून 2.5ला मी 1 पॉईंट देऊन आपण व्यवस्थित बाही कट केलेली आहे। फिटिंग काढली मी बघा आता, आणि थोडा जो एक्स्ट्रा भाग होता मी तो कट करून घेतलेला आहे। बघा आता तसंच मी आता हे म्हणजे मागचा आणि पुढचा हे दोन्ही भाग मी नेहमी एक सोबत ठेवत असतो, हे तुम्हाला माहीतच आहे। तर बघा आपली उंची किती आहे आता, 13.25 उंची आहे। तर आपल्याला ही 15.25 उंची घेणं आहे, कारण मी म्हणजे वाढवत असते, जेव्हा ब्लाऊज शिवते ना तेव्हा मी उंची वाढवत असते। 15.25ची उंची घेतलेली आहे ना, असं आखून घेतलेलं आहे मी व्यवस्थित। बघा आता 2 इंच आणि 5 इंच, बघा इथं पण 2 आणि 5 इंच म्हणजे 5 इंचावर मी असं बरोबर पॉईंट करून घेतलेला आहे। आणि बघा आता आपण याचा चौथा भाग काढून घेऊ। आणि बरोबर बघा चौथा भाग काढला मी 8.25चा, म्हणजे छातीचा जो चौथा भाग आहे तो मी काढलेला आहे। आणि बघा फ्रेंड्स असं 1 आणि 1.5 असं दोन्ही कडले माप मी अशी मोजून घेतलेले आहे व्यवस्थित। बघा मी दोन्ही साईडचे माप असे मोजून घेतलेले आहे। आणि आता 2 इंच मी एक्स्ट्रा शिलाईसाठी पण माप काढून घेतलेलं आहे। आता बघा खालून मी 2.5 इंच क्रॉस पट्टीसाठी मोजून घेत आहे, वरून 1 इंच, आणि मग नंतर 3.5 घेऊन 3.5ला बरोबर 1 इंच असं जोडून घेत आहे मी। बघा अशी मी क्रॉस पट्टीचा माप तयार केलेला आहे। आणि बघा आता मी आपली 5.26 आहे, आता 5.26चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे, तर आपण चौथा भाग काढू व्यवस्थित। बघा 6.5 आपला असा चौथा भाग येतोय थोडा, आणि 6.5चा माप घेतलेला आहे मी, 2 इंच असं एक्स्ट्रा ठेवलेला आहे। बघा आता आपण कटोरीसाठी 6.5 मधून 2 इंच कमी केलेला आहे, पण आपली ना जी कटोरी आहे ती 4.5चीच बनत होती, म्हणून मी थोडा 1.25 इंच वाढवून 4.25ची कटोरी घेतलेली आहे। आता बघा मी समोरच्या गळ्याचा माप घेत आहे, बरोबर समोरच्या गळ्याचा माप मी बरोबर घेतलेला आहे। 7.25चा आपला समोरचा गळा आहे, बघा मोजून घेऊ आपण, बरोबर आहे। आणि वरच्या शिलाईसाठी पण मी थोडं ठेवलेलं आहे एक्स्ट्रा भाग। बघा आता इथून आपण 2.5 इंचावर 1 पॉईंट देऊ। बघा 2.5 इंचावर पॉईंट दिलेला आहे, वरून 1 इंचावर दिलेला आहे। आणि सगळा माप मी असा जुळवून घेतलेला आहे, कटोरीसाठी घेतलेला। बघा फ्रेंड्स असा आता मी हा भाग व्यवस्थित कट करून घेते। बघा फ्रेंड्स मी माझी कटोरीचे वेगवेगळे म्हणजे आता हा छोटा माप आहे, याच्यापेक्षा थोडा मोठा माप, आणखी खूप मोठा माप, असे मी खूप प्रकारचे माप टाकेले आहे। तुम्हाला जर आणखी कटोरीचे व्हिडिओ व्यवस्थित म्हणजे पाहायचे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला जा आणि व्यवस्थित असे सगळे माझे व्हिडिओ तुम्ही बघू शकता। त्याला मी कटोरीची माप एकदम व्यवस्थित लहानपासून मोठ्यापर्यंत टाकलेले आहे। बघा आपण गळ्याचा पण माप कट करून घेऊ। आपण मागचा आणि पुढचा हे दोन्ही साईड वेगवेगळा केलेला आहे। आणि आपण आता हा समोरचा भाग आपण व्यवस्थित जसा आखलेला आहे तसा आपण कट करून घेऊ। बघा मी हा साईड व्यवस्थित साईडला ठेवलेला आहे। बघा आपण व्यवस्थित असं कट करून घेऊ। क्रॉस पट्टी आपल्याला 1/2 इंचानं वाढवायची असते, म्हणून आपण 1/2 इंचाची वाढवून बाकीचा भाग छाटून घेऊ सगळ्या साईडचा। बघा आता आपण कटोरी बनवून घेऊ। बघा फ्रेंड्स हा कटोरीसाठी मी थोडा तिरपा भाग म्हणजे तिरपी ठेवायची आपण कटोरी ठेवताना कधी पण, असं व्यवस्थित आपण पहिले गळ्याचा भाग आखून घेऊ। बघा एका साईडला 1 इंच आणि ह्या साईडला 1.5 इंच,
बघा इकडून 1 इंच तिकडून 1.5 इंच असं माप आखून घेतलं आहे मी आणि इकडून अर्धा आणि इकडून अर्धा, म्हणजे मधल्या साईडला मी अर्धा अर्धा घेतलेला आहे, वरच्या साईडला पण तिकडून मी अर्धा इंच घेतला होता आणि दोघाचा मध्य काढला इथं. त्या मध्य काढल्याबरोबर बघा मध्य काढला आणि इथून 1 इंच खाली आणि असा तिरपा दोन्ही साईडचा भाग आपण असा जुळून घेऊ व्यवस्थित. आता बघा मी जुळवून घेतलेला आहे आणि अशी आपली कटोरी मी व्यवस्थित कट करून घेतलेली आहे. बघा अशी व्यवस्थित कटोरी मी कट करून घेतलेली आहे. माझी आता कटोरीची सगळे भाग कटिंग झालेली आहे आणि बॅक साईडचा जो भाग आहे तो थोडा माझा कट राहिलेला आहे करायचा, तो मी करून घेते. आता बघा बॅक साईडचा कट करताना काय करायचं, समोरपेक्षा अर्धा इंचानं तो कमी करायची असते हाईट आपली, जी उंची असते ब्लाऊजची ती. आणि आता बघा मी मागच्या पट्टीची जेवढी उंची तुम्हाला लागेल तेवढी टाका तुम्ही व्यवस्थित आणि असं गळ्याचं बरोबर आकार देऊन, आपल्याला कसा आकार लागतो तसा आकार देऊन कट करून घ्यायचा आहे गळा. बघा माझी सगळी अशी कटिंग कंप्लीट झालेली आहे. आता माझ्या व्हिडिओला पटकन तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि फ्रेंड्स बघा आता मी सगळं हा साडीच्या कपड्याला म्हणजे ठेवलेला आहे आणि व्यवस्थित कट केलेला आहे. तुम्हाला जर माझे हा व्हिडिओ कसा म्हणजे ब्लाऊज आपण हा कसा शिवणार हे माहीत करायचं असेल तर माझ्या चॅनलला मी अशी सविस्तर व्यवस्थित स्लोमध्ये कसा शिवायचा ब्लाऊज हे टाकेल आहे मी. तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि बघा फ्रेंड्स आपली कटिंग